राज्यात कृषी पणन आणि नाफेडमध्ये महाघोटाळा झाल्याचा मनसेनं गंभीर आरोप केलाय। कारवाई जर केली नाही तर मनसे स्टाईल खळखटाक आंदोलनाचा इशारा देण्यात आला। राज्यात शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्यासाठी सरकारनं कृषी पणन आणि नाफेड मार्फत खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी अनेक कंपन्यांमार्फत प्रस्ताव मागवले। तसंच सुरुवातीला 3 कोटींची अट देखील घातली, मात्र ती अट काही काळानंतर शिथिल करण्यात आली। ज्या कंपनीचे 300 सभासद आहेत अशा कंपन्या प्रस्ताव सादर करण्यास सांगितलं। सरकारनं घालून दिलेल्या अटी आणि कोणत्याही भौतिक सुविधा अस्तित्वात नसताना अनेक कंपन्यांना खरेदी केंद्र देण्यात आले। तर मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून पैसे खाऊन कोणतीही पाहणी न करता आणि ज्या कंपन्या ब्लॅक लिस्टेड आहे अशा कंपन्यांना देखील खरेदी केंद्राची खैरात दिली असल्याचा गंभीर आरोप मनसेचे नेते संतोष नागरगोजे यांनी केला। हा सर्व भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आणि लवकरात लवकर या संदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। वशिलेबाजी आणि भ्रष्टाचार, पैशाच्या आर्थिक उलाढालीमुळे हे सगळं केलेलं आहे आणि म्हणून यांची चौकशी झाली पाहिजे। आणि जे जे खोटे लोक आहेत, ज्या खोट्या एफपीसींना खरेदी केंद्र मंजूर करण्यात आलेले आहेत ते तात्काळ बंद करण्यात यावेत, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांचे खरेदी केंद्र चालू देणार नाही। आणि जे संबंधित दोषी अधिकारी आहेत त्यांच्या सुद्धा कार्यालयात खळखटाक आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे केल्याशिवाय राहणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।